हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर केमिकल थर्मोडायनामिक्स स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 3 आणि आज जो टॉपिक आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे तो आहे स्टेट व्हेरिएबल आणि स्टेट फंक्शन. आता स्टेट व्हेरिएबल ही काय कन्सेप्ट आहे ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय? तर स्टेट व्हेरिएबल म्हणजे दे आर द प्रॉपर्टीज लाईक प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड कंपोजिशन which are used to describe the system. सिस्टीमचा अर्थ काय? ज्याचा आपण अभ्यास करतोय त्याला आपण सिस्टीम म्हणतोय. मग ज्याचा आपण अभ्यास करतोय त्याला डिस्क्राईब करण्यासाठी ज्या प्रॉपर्टीचा उपयोग वारंवार केला जातो त्यांना स्टेट व्हेरिएबल्स असं म्हटलं जातं. समजा एखादी सिस्टीम आपण लक्षात घेतली आणि त्या सिस्टीमचं मला वर्णन करायचं आहे. मग सिस्टीमचं वर्णन करण्यासाठी त्याला डिस्क्राईब करण्यासाठी मी कोणकोणत्या प्रॉपर्टीची मदत घेतो? प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि कंपोजिशन. कंपोजिशन म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच नंबर ऑफ मोल्स. मग पी, व्ही, टी आणि सी या प्रॉपर्टीच्या मदतीने मी सिस्टीमचं वर्णन करतो. मी सिस्टीम विषयी सगळी माहिती तुमच्यापर्यंत देत असतो. मग या ज्या चार प्रॉपर्टीज आहे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि कंपोजिशन विच आर यूज टू डिस्क्राईब द सिस्टीम, ज्यांच्या मदतीने आपण सिस्टीमला डिस्क्राईब करतो त्याला म्हटलं जातं स्टेट व्हेरिएबल. काय दिलंय पहा? प्रॉपर्टीज लाईक प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, कंपोजिशन which are used to describe the system, they are called as state variable. आता हे जे स्टेट व्हेरिएबल आहे दे आर नॉट इंडिपेंडंट. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही. ते परस्परावलंबी आहे. दे आर इंटरडिपेंडंट. They are interdependent and which can be explained by using the ideal gas equation PV is equals to nRT. PV is equals to nRT या इक्वेशनच्या माध्यमातून हे सगळे स्टेट व्हेरिएबल एकमेकाला इंटरकनेक्टेड असतात. त्यांचा एकमेकावरती परिणाम झाल्याचं आपल्याला दिसतं. प्रेशर बदललं की व्हॉल्यूम बदलल्याचं आपल्याला दिसेल. प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स बदलले म्हणजे टेम्परेचर बदललं असं समजता येईल. म्हणजेच काय आहे तर प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स म्हणजेच कंपोजिशन आणि टेम्परेचर दे आर इंटरडिपेंडंट. They are interrelated with each other by means of an equation which is called as ideal gas equation, that is PV is equals to nRT. काय दिलंय पहा? स्टेट व्हेरिएबल्स आर इंटरडिपेंडंट. एकमेकावरती अवलंबून आहेत. They are not independent we can say. ते स्वतंत्र नाही आहे. ते एकमेकावर अवलंबून आहे. आणि कोणत्या इक्वेशनच्या माध्यमातून ते एकमेकावरती अवलंबून आहे तर PV is equals to nRT या इक्वेशनच्या माध्यमातून ते एकमेकावरती अवलंबून असतात असं आपण म्हणू शकतो. तर दिस इज अबाउट स्टेट व्हेरिएबल. नाव अबाउट द स्टेट ऑफ द सिस्टीम. स्टेट ऑफ द सिस्टीम म्हणजे काय? एखाद्या सिस्टीमची आपल्याला स्टेट सांगायचं आहे म्हणजे काय सांगायचं तर बघा, इन द स्टेट ऑफ द सिस्टीम ऑल द स्टेट व्हेरिएबल्स हॅव डेफिनेट व्हॅल्यूज. एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमचं मला पूर्ण वर्णन करायचं असेल, त्या सिस्टीमच्या स्टेटचं पूर्ण वर्णन करायचं असेल तर मला या चार गोष्टी सांगायला पाहिजे. ते म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि कंपोजिशन. जर का मी एखाद्या सिस्टीमच्या स्टेट विषयी प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, कंपोजिशन सांगितलं म्हणजेच मी त्या सिस्टीमची स्टेट तुम्हाला डिस्क्राईब केली आहे. या ठिकाणी स्टेटचा अर्थ सॉलिड, लिक्विड, गॅस म्हणजे फिजिकल स्टेट नाही. तर या ठिकाणी स्टेट ऑफ द सिस्टीम म्हणजे काय? एखाद्या सिस्टीमची स्टेट सांगणं म्हणजे काय तर त्या सिस्टीमचं प्रेशर किती आहे, व्हॉल्यूम किती आहे, टेम्परेचर किती आहे, कंपोजिशन काय आहे हे सांगणं म्हणजेच त्या सिस्टीमची स्टेट सांगणं. In order to describe the state of the system, you have to tell the pressure, volume, temperature and composition of the system. त्या सिस्टीमचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि कंपोजिशन सांगितलं म्हणजेच त्या सिस्टीमची स्टेट तुम्ही डिस्क्राईब केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. या चार पैकी एखादी जरी व्हॅल्यू बदलली तरी सुद्धा स्टेट ऑफ द सिस्टीम बदललं असं समजल्या जातं. इफ एनी वन ऑफ द स्टेट व्हेरिएबल चेंजेस देन स्टेट ऑफ द सिस्टीम ऑल्सो चेंजेस. काय मुद्दा आहे पहा? स्टेट ऑफ द सिस्टीम. इन द स्टेट ऑफ द सिस्टीम ऑल द स्टेट व्हेरिएबल्स हॅव डेफिनेट व्हॅल्यू. सगळ्या स्टेट व्हेरिएबलला जर का विशिष्ट व्हॅल्यूज दिलेल्या असतील तर तुम्ही स्टेट ऑफ द सिस्टीमचं वर्णन करता आहात असं म्हणता येईल. इफ एनी वन ऑफ द स्टेट व्हेरिएबल चेंजेस
या स्टेट व्हेरिएबल पैकी एक जण जरी बदलला तर असं म्हणतात की स्टेट ऑफ द सिस्टीम ऑल्सो चेंजेस. तिथे स्टेट ऑफ द सिस्टीम सुद्धा बदलल्याचं आपल्याला लक्षामध्ये येणार आहे. पुढे आहे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट, ती म्हणजे आहे स्टेट फंक्शन. आता स्टेट फंक्शन म्हणजे काय? तर स्टेट फंक्शन मीन्स एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम. State function is the any property of the system whose values depends only upon initial state and final state of the system and does not depends upon the path through which the change occur. State function म्हणजे सिस्टीमची अशी प्रॉपर्टी की जी डिपेंड आहे कोणावरती? इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती. ती पाथ ऑफ द चेंज वरती अवलंबून नाही. मी एक थोडं थर्मोडायनामिक्सला बाजूला ठेवून दुसरं एक एक्झाम्पल तुमच्या समोर मांडतो, म्हणजे तुम्हाला स्टेट फंक्शन काय कन्सेप्ट आहे हे लक्षामध्ये येईल. असं गृहीत धरा की आपल्याला या ठिकाणी एक उंच टेकडी आहे आणि या टेकडीपर्यंत या टॉपला आपल्याला पोहोचायचं आहे. सध्या आपण या ठिकाणी आहोत. इथून आपल्याला इथपर्यंत जायचंय. मग इथून इथपर्यंत जाण्याकरता आपण वेगवेगळ्या पद्धती वापरू शकतो. पहिली पद्धत आपण घेतली की चला आपण पायी जाऊ, ठीक आहे, वॉकिंग. दुसरी पद्धत घेतली आपण सायकलने जाऊ. तिसरी पद्धत घेतली आपण बाईकने जाऊ. अशा 3 पद्धती आपण या ठिकाणी निवडलेल्या आहे. मग या ज्या 3 पद्धती आपण निवडल्या, पायी जाणे, सायकलने जाणे, गाडीने जाणे, मग काय होणार आहे? इथून 3 व्यक्ती वेगवेगळ्या मार्गांनी निघाले. ए निघाला सायकलनी, बी निघाला गाडीनी, ठीक आहे, आणि बी निघाला सायकलनी आणि सी निघाला गाडीनी. एक पायी, एक सायकलनी, एक गाडीनी, असे एबीसी 3 मित्र वरपर्यंत जायला निघाले. काय होईल? सुरुवात सगळ्यांची इथे आहे, शेवट या ठिकाणी आहे. मग ए असो, बी असो, सी असो, तिघांचं ही एलिव्हेशन जे आहे, कोणता शब्द वापरला? एलिव्हेशन. ए असो, बी असो, सी असो, तिघांचं ही एलिव्हेशन सेम झालेलं असेल. तिघही इथून इथपर्यंत पोहोचलेले असणार. म्हणजे काय की कोणत्या मार्गाने चाललेत, ते कशा पद्धतीने चालले याचा एलिव्हेशनचा काही संबंध नाही. तुम्ही पायी जा का सायकलने जा की गाडीने जा, तुमचं एलिव्हेशन एवढंच झालेलं असणार आहे. म्हणजे एलिव्हेशन ओनली डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. इट डज नॉट डिपेंड्स अपॉन की तुम्ही पायी चालले का सायकलने चालले की गाडीने चालले. म्हणजे पाथ ऑफ द चेंज वरती एलिव्हेशन अवलंबून नाही. इलिव्हेशन हे फक्त आणि फक्त कशावरती अवलंबून असतं? तर इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती असतं. म्हणजेच आपण इलिव्हेशनला स्टेट फंक्शन असं म्हणू शकतो, कारण इलिव्हेशन ही अशी प्रॉपर्टी आहे की ज्याची व्हॅल्यू ही फक्त डिपेंड असते इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती अँड डज नॉट डिपेंड्स अपॉन द पाथ थ्रू विच द चेंज ऑकर. दुसरी आपण प्रॉपर्टी घेऊ एक्झॉशन. एक्झॉस्ट होणे. आता एक्झॉशन ही जी प्रॉपर्टी आहे, एक्झॉशन म्हणजे थकणे, ठीक आहे, एक्झॉशन म्हणजे थकणे. आता हे 3 जण जे गेलेले आहे, एक जण पायी गेला, एक जण सायकलने गेला, एक जण गाडीने गेला, तर सर्वात कमी कोण थकेल? जो गाडीने गेलेला आहे. आता खरं पाहिलं तर तिघांची ही इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट तर सारखी होती. इथून इथपर्यंतच तिघांनाही जायचं होतं, पण तरी सुद्धा हा जो सी आहे, जो गाडीने गेला, तो सगळ्यात कमी थकल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे थकणे, एक्झॉशन हे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर तर अवलंबून आहेच, बट इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द पाथ ऑफ चेंज. इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द पाथ थ्रू विच द चेंज ऑकर. कोणत्या मार्गाने बदल झालाय त्याच्यावरती सुद्धा एक्झॉशन अवलंबून असतं. म्हणजेच एक्झॉशन जे आहे हे पाथ फंक्शन आहे असं म्हणायला पाहिजे. एक्झॉशन काय आहे? पाथ फंक्शन. आणि इलिव्हेशन जे आहे ते आहे स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय? जे फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर अवलंबून असतं, पाथ ऑफ द चेंजवर अवलंबून नसतं. तर पाथ फंक्शन म्हणजे काय? तर इट डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. बघा, पाथ फंक्शन विषयी इंटरेस्टिंग गोष्ट सांगतोय मी. पाथ फंक्शन हे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर अवलंबून असतंच, जसं स्टेट फंक्शन पण असतं. पण ऍडिशन टू दॅट बट ऑल्सो डिपेंड्स अपॉन कोणावरती? द पाथ थ्रू विच द चेंज ऑकर.
पाथ ऑफ चेंज वरती सुद्धा इलिव्हेशन एक्झॉशन हे अवलंबून आहे. म्हणजेच एक्झॉशन हे पाथ फंक्शन आहे. काय बोललो लक्षात घ्या. ABC 3 मित्र पायी, सायकलनी, गाडीनी इथून इथपर्यंत त्यांच्या बाबतीत 2 प्रॉपर्टीजचा आपण विचार करतोय. एक आहे इलिव्हेशन, एक आहे एक्झॉशन. इलिव्हेशनचा जर का विचार केला तो कोणी कसंही जाओ शेवटी इथून इथपर्यंतच पोहोचणार आहे. म्हणजे तिघांचंही इलिव्हेशन सारखं आहे. कोणत्या मार्गाने गेले, कोणत्या वाहनाने गेले, कसे गेले याचा इलिव्हेशनचा काही संबंध नाही. म्हणजेच इलिव्हेशन हे फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती अवलंबून आहे, पाथ ऑफ द चेंज वर अवलंबून नाही. म्हणजेच इलिव्हेशनला आपण स्टेट फंक्शन असं म्हणू शकतो. कारण इलिव्हेशन ओनली डिपेंड्स अपॉन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट बट डज नॉट डिपेंड्स अपॉन द पाथ थ्रू विच द चेंज ऑकर. पण त्याच वेळेला हे तिघजण वरती पोहोचले, एकमेकाशी चर्चा केली. तो ए म्हणतो मी सगळ्यात जास्त थकलोय, बी म्हणतो मी थोडा कमी थकलोय, सी फारसा थकल्याचं दिसत नाही. असं का झालं? कारण की एक्झॉशन जे आहे, थकणे जे आहे, ही कुठली प्रॉपर्टी आहे? ही पाथ फंक्शन आहे. It naturally, it depends upon initial state and final state, but it also depends upon the path through which the change occur. A, B, C तिघही इथपासून इथपर्यंत आले मान्य, पण सी जो आहे तो गाडीने आलाय. म्हणजे पाथ ऑफ चेंज त्याचा सोपा आहे आणि त्यामुळे तो सगळ्यात कमी थकल्याचं दिसून येईल. म्हणजेच एक्झॉशन इज अ पाथ फंक्शन. कोणाला पाथ फंक्शन म्हणणार तुम्ही? तर पाथ फंक्शनसाठी 2 गोष्टी आहेत. Path function depends upon initial state and final state, but as well as it depends upon the path through which the change occur. Path function ही अशी प्रॉपर्टी आहे की जी इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर तर अवलंबून असतेच, पण त्याचबरोबर पाथ ऑफ चेंज वरती सुद्धा ती अवलंबून असते. त्याला पाथ फंक्शन म्हणतात. जी फक्त आणि फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर अवलंबून असेल त्याला स्टेट फंक्शन म्हणा. जे इनिशियल स्टेट फायनल स्टेट सोबत पाथ ऑफ द चेंज वरती सुद्धा अवलंबून असते त्याला आपण पाथ फंक्शन असं म्हणणार आहोत. हे अर्थात हे काही थर्मोडायनामिक एक्झाम्पल नाही, पण समजण्यासाठी स्टेट फंक्शन काय कन्सेप्ट आहे, पाथ फंक्शन काय कन्सेप्ट आहे समजण्यासाठी हे चांगलं उदाहरण समोर एक्सप्लेन केलेलं आहे. इथे स्टेट फंक्शन विषयी आपण सांगितलं की व्हॉट इज स्टेट फंक्शन? इट इज एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम हुज व्हॅल्यूज only depends upon initial state and final state but does not depends upon the path through which the change occur. That is called as state function. मग कोणकोणत्या प्रॉपर्टीज स्टेट फंक्शन मध्ये मोडल्या जातात? प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, मास, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी. ऑल दीज आर द प्रॉपर्टीज विच आर इन्क्लुडेड इन अ कन्सेप्ट स्टेट फंक्शन. जे स्टेट फंक्शन मध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. चला एक आपण एक्सप्लेनेशन बघू की ज्याद्वारे स्टेट फंक्शनची कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येईल. लेट अस कन्सिडर द सिस्टीम. एक सिस्टीम आपण कन्सिडर केली विथ इनिशियल स्टेट ऍज ए. एक सिस्टीम आपण घेतलेली आहे, त्या सिस्टीमची इनिशियल स्टेट आहे ए आणि त्याचे प्रेशर व्हॉल्यूम व्हेरिएबल्स आहे P1 आणि V1. म्हणजे ती जी सिस्टीम आहे ती सिस्टीम सध्या या ठिकाणी आहे. इनिशियल स्टेट ए, इनिशियल स्टेट ए आणि स्टेट व्हेरिएबल्स आहे P1 आणि V1. नाउ दॅट सिस्टीम इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. फायनल स्टेट आहे बी विथ अ स्टेट व्हेरिएबल एज P2 V2. काय बोलतोय बघा. एक सिस्टीम कन्सिडर केली आपण, त्या सिस्टीमची इनिशियल स्टेट सुरुवातीची अवस्था म्हणजे ए आहे आणि त्याचे स्टेट व्हेरिएबल्स P1 आणि V1 आहे. आता ती सिस्टीम या ए पासून बी पर्यंत जाते. ठीक आहे. मग ए पासून बी पर्यंत गेली म्हणजे बी ला म्हणू आपण फायनल स्टेट. फायनल स्टेटचे स्टेट व्हेरिएबल्स आहे P2 आणि V2. आता हा जो बदल झालाय ए टू बी, P1 V1 टू P2 V2, इट मे ऑकर्स व्हाया पाथ 1 और पाथ 2. पाथ 1 नी सुद्धा हा बदल होऊ शकेल, पाथ 2 नी सुद्धा हा बदल होऊ शकेल. कोणत्याही मार्गाने जरी बदल झाला तरी चेंज इन प्रेशर, चेंज इन प्रेशर, प्रेशर मध्ये किती बदल झाला तर चेंज इन प्रेशर इज इक्वल टू डेल्टा पी इज इक्वल टू फायनल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर दॅट इज P2 मायनस P1. इट मीन्स द चेंज इन प्रेशर दॅट इज डेल्टा पी इज P2 मायनस P1 एव्हरी टाइम although the change takes place through path 1 or path 2. तो बदल
पाथ 1 नी होतोय का पाथ 2 नी होतोय, कोणत्याही मार्गाने बदल होऊ द्या, चेंज इन प्रेशर जे आहे म्हणजे डेल्टा पी जो आहे हा नेहमी फायनल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशरच राहणार, म्हणजे P2 मायनस P1च राहणार. याचा अर्थ प्रेशर डज नॉट डिपेंड्स अपॉन पाथ through which the change occur, but it only depends upon initial state and final state, and that's why pressure can be considered as a state function. त्याच वेळेला चेंज इन व्हॉल्यूम घ्या. चेंज इन व्हॉल्यूम या ठिकाणी फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू डेल्टा व्ही इज इक्वल टू फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम, that is V2 minus V1. It is every time same, although the change takes place through path 1 or path 2. कोणत्याही मार्गाने बदल झाला तरी चेंज इन व्हॉल्यूम जर का काढायचा असेल, डेल्टा व्ही जर का काढायचा असेल, तर तो फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम असाच काढावा लागतो, म्हणजे तो नेहमी V2 मायनस V1च येतो. मग पाथ 1 नी तुम्ही ए पासून बी पर्यंत जा की पाथ 2 नी जा. चेंज इन व्हॉल्यूम म्हटला की डेल्टा व्ही म्हटला की फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे V2 मायनस V1 असंच घ्यावं लागतं. म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की व्हॉल्यूम हे सुद्धा इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरतीच अवलंबून आहे, पाथ वरती अवलंबून नाही. म्हणजे व्हॉल्यूम हे सुद्धा स्टेट फंक्शन आहे. आणि म्हणून आपण शेवटी सांगितलं, फ्रॉम दिस वी कॅन से दॅट प्रेशर अँड व्हॉल्यूम आर स्टेट फंक्शन. समजते कन्सेप्ट. या ठिकाणी आपण स्टेट व्हेरिएबल ही कन्सेप्ट बघितली, त्याचबरोबर आपण स्टेट ऑफ द सिस्टीम ही कन्सेप्ट बघितली. स्टेट फंक्शन म्हणजे काय आणि त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण लक्षामध्ये घेतलेलं आहे. थँक्यू.